नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण ह्या चॅनलवरती काही डेटा रिसर्च करत असतो आणि डेटा काय असतो की काही पोझिशन्स ज्या मोठ्या प्लेयरच्या आहेत, छोट्या प्लेयरच्या आहेत, तुमच्या माझ्या व्यक्तींच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या कशा पद्धतीने असतात आणि त्याचं काय इंटरप्रिटेशन असतं, तर ते डिकोड करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे शिकण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर हे जे आहे याला व्हॉल्यूम म्हणायचं, पण हे कुठलं व्हॉल्यूम आहे? हे ॲक्च्युअल ट्रेड झालेलं व्हॉल्यूम आहे आणि हे कोणीतरी घेऊन गेलेल्या क्वांटिटीज आहे. आणि ह्याचं काय इंटरप्रिटेशन आहे म्हणजे त्यांची थॉट प्रोसेस काय आहे, तर ही आपण हळूहळू डिकोड करत आलो आहे. ऑलमोस्ट वर्ष दीड वर्षापासून या डेटाचं हे चालू आहे आणि ॲक्टिवली ही शीट मी 1 वर्षापासून ती तुम्हाला ट्रॅक करून देतोय. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा डेटा कसा आलाय ते बघूया. डेटा थोडासा पॉझिटिव्ह बायसला आलेला आहे. पुट थोडेसे शॉर्ट झालेले आहेत मोठ्या प्लेयर्सकडून, एफ-आयजकडून. प्रॉप डेस्कने बऱ्यापैकी स्मार्ट काम केलेलं आहे. ते ऑलवेज स्मार्ट असतात. थोड्याशा पोझिशन त्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. बायस अजून निगेटिव्हच आहे. सेंटिमेंट तुम्हाला इथे एस-जी-एक्स निफ्टी जरी पॉझिटिव्ह दाखवत असला तरी रिटेलरला वरतून उचलून आपटण्याचा कार्यक्रम चालू आहे. पॉझिटिव्ह थोडं नेऊन आज पण दुपारनंतर एक चांगला मूव्ह आला. ठीक आहे. तर ही शॉर्ट कव्हरिंग जी दिसली तुम्हाला, हा जो मूव्ह आहे हा रिटेलरचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आहे. तर रिटेलरचं गणित काय होतं की 25,000 तुटणार नाही. ओके. आता तो जरी तुटला तरी तो डॉट लेवल सपोर्ट घेईल किंवा तिथून मार्केट उलटं फिरल. ही जी खोटी भोळी भाबडी अपेक्षा आहे ना रिटेलरची, ती कशी खरी ठरते यासाठी हा मूव्ह आहे. ओके. रिटेलर इकडे घेईल आता आणि उद्या पण तो पॉझिटिव्हली घेईल. मार्केट उद्या 100% पॉझिटिव्ह साईडला ओपन होईल आणि बऱ्यापैकी साईडवेज टू पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर पॉझिटिव्ह साईडला साईडवेज थोडंसं राहील नॉमिनल 60-70 पॉईंट समथिंग असं राहायला काही हरकत नाही. आणि हे झालं की दिवसभराचे जे आकडे येतील ते शॉकिंग असतील. ते असतील सेलिंग साईडचे आणि मोठ्या प्लेयरनी पुन्हा एकदा रिटेलरला वरच्या लेवलला लटकवण्यात ते सक्षम झालेले असतील आणि नंतर 25,000ची जी लेवल आहे ती अशी कागदाच्या याच्यासारखी एकदम खतरनाक पद्धतीने ते उडवून टाकतील. तर अशा पद्धतीचं हे गणित आहे. ठीक आहे. तर ह्या मी जर-तरच्या गोष्टी बोलतोय. बऱ्याच दिवसांपासून हे केलेलं आहे. तुम्हाला डेटाचे संध्याकाळच्या आकड्यांवर लक्ष ठेवायचं आहे. ओके. उद्या दिवसभर मार्केट ऑब्झर्व्ह करा. फार मोठे मुवमेंटची अपेक्षा नाही आहे. त्यामुळे बाहेर ट्रेड करणंच सोडा. बाहेरसाठी नाही आहे उद्याचं मार्केट. ओके. जे सेलर्स आहेत त्यांनी थोडंसं त्या हिशोबाने प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्यांच्या पोझिशन ऑलरेडी मॅनेज असतात त्यामुळे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण बायर्स उद्या थोडंसं बी अवेअर. लाँग साईड टाळा. जर डेटा निगेटिव्ह आहे तर ॲटलीस्ट लाँग साईड टाळा. ओके. उचलून आपटणारच आहे मार्केट. तर थोडंसं श्वास नको का घ्यायला रिटेलरला? मूर्ख रिटेलर, श्वास घ्या थोडा. मग आपटू द्या मार्केटला. ठीक आहे. तर मित्रांनो, परिस्थिती फार भयानक आहे. मी बऱ्याच लोकांशी बोलतो ना, तर फार हार्ड परिस्थिती आहे. आता मला बऱ्याच जणांचे फोन मेसेजेस येत आहेत. स्क्रीनशॉट टाकतायत निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह. 5,00,000, 10,00,000 नॉर्मल आकडे आहेत. 15-20 लाखाचे पण नॉर्मल आकडे आहेत. तर तुम्हाला एवढं करायचं कशासाठी? एवढं आहारी का जाताय तुम्ही? एवढा जुगार कशासाठी खेळायचा आहे? काही-काहींचा तर अशा पद्धतीचा अनुभव आला मला, की भाऊ 20,000चं क्रेडिट कार्डचं बिल भरायचं होतं. तेवढेच ठेवले होते आणि तेवढे उडवलेत मी. आता मला समजत नाही मी काय करू? तर हे एकाच स्टोरी नाही आहे, बऱ्याच जणांची स्टोरी आहे. काही कशांसाठी ठेवले होते, काही कुठल्या कारणासाठी ठेवले होते आणि हळू काय केलं, याच्यामध्ये लावले आणि उडवलेत. आता घरी सांगू तरी कसं? घरचे काय म्हणतील? बरोबर ना? घरच्यांची काय रिएक्शन असेल? माहीतच नाही भाऊनी रात्रीतून काय उद्योग केलेला आहे आणि किती लॉट कॉल घेऊन गेला होता आणि 25,000च्या सपोर्टवर 25,500चा सपोर्ट लय त्याला मोठा वाटत होता. तो ब्रेक झाला. 25,200 वाटत होता. 25 पण वाटतोय आता. कदाचित उद्या 25, 100, 200च्या आसपास कुठं क्लोज झालं वरती, तर त्याला वाटेल 25,200 इज अ स्ट्राँग सपोर्ट आणि तो सपोर्ट नंतर कसा कार्यक्रम होईल, ते रिटेलरनी थोडंसं बघत राहायचं. ठीक आहे. तर ॲटलीस्ट लाँग टाळा, जरी शॉर्ट नसेल घ्यायचा तुम्हाला. ठीक आहे. तर हा डेटा कुठल्याही बाय सेलचं रिकमेंडेशन नाही मित्रांनो. याच्यावरती काही स्ट्रॅटेजीज डेव्हलप केलेल्या आहेत. ज्या स्ट्रॅटेजी आपण जरी चुकीचे ठरलो, आपल्या अगेन्स्ट जरी हा डेटा गेला किंवा हे इंटरप्रिटेशन चुकीचं ठरलं, मी पण एक ह्युमन बीइंग आहे.
ठीक आहे. कधीतरी चुकून काही गोष्टी चुकीच्या झाल्या, अचानक एखादी न्यूज आली, डेटा तर बरोबर सांगतोच आहे, पण एखादी न्यूज आली, अचानक काही मोठ्या प्लेयर्सचा प्लॅन चेंज झाला, ओके. काही एखादं भाकीत होणार असेल, काही न्यूज आली, तर हा डेटा इंट्राडेमध्ये चेंज होऊ शकतो. तर इंट्राडेमध्ये चेंज कसं येतात, त्याचे पण वेगळे लॉजिक्स आणि सिक्रेट्स मी ते सांगत असतोय, ठीक आहे. त्यामुळे हे डायरेक्शनल ॲज इट इज घेण्याची नाही आहे. हे फक्त एक दिशादर्शक घ्या. जेवढे पण फॉलोअर्स आहे, जेवढे पण व्हिडिओज बघतात, ॲज इट इज घेण्याची आवश्यकता नाही आहे. एक वेगळी एज यावी म्हणून. डीप लर्निंग पाहिजे असेल, तर बाकी डिटेल्स तुमच्याकडे आहेच आहेत, ठीक आहे. मी बराचसा असा अनुभव केला आहे, की शिक्षणासाठी शिक्षणासाठी तुम्हाला काही द्यायची वेळ ज्यावेळी येते ना, त्यावेळी 100 वेळा विचार करावा लागतो. पण जर तुम्हाला अशी कोणी गॅरंटीड आणि गॅमलिंग ॲक्टिव्हिटीचं काही सांगितलं, मी जर तुम्हाला कोणी असं सांगितलं, की बाबा तू मला 20,000 दे, 50,000 दे, मी तुला कॉल टिप्स देत राहतो आणि तुझे शेअर्स डबल-चौबल शेअर्स मीन्स ते कॉल पुट डबल-चौबल होतील. तर अशा व्यक्तींकडे तुम्ही ते अकाउंट द्याल आणि त्याला ते हे कराल. पण लर्निंग्स पाहिजे असतील ना, तर तुम्ही ते त्या गोष्टींसाठी तयार नाही होत, असा माझा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तर तो चुकीचा ठरो. तुम्ही रिटेलर कॅटेगरीतून बाहेर येऊ, चांगल्या गोष्टी शिकाव्यात, हीच अपेक्षा आहे. ठीक आहे. तर डेटा कसा आलाय बघून घ्या तुम्ही. कालच्यापेक्षा ज्या पोझिशन्स होत्या त्या थोड्याशा कमी होताना दिसतायत. ॲक्चुअली कमी नाही आहेत त्या. ह्या पोझिशन्स वाढलेल्या आहेत. पुट लाँग जे आहेत ते रिटेलरने केलेले आहेत. थोडंसं निगेटिव्ह साईडला, की आता मार्केट पडतच आहे, पडतच आहे. त्यातले काही स्मार्ट असतील, त्यांनी पुट लाँग करून गेले असतील, तर फार आनंद वाटला असेल त्यांना. पण मित्रांनो, ज्यांनी पण लाँग केलेत ना, कुठल्या बेसवर करताय, काय करताय हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर रिटेलरचं असं गणित आहे. अजूनही ते बऱ्यापैकी लाँग आहेत. 7,00,000चे लाँग फार हेवी लाँग असतात. ओके. एफ-आयचे जे आहेत ते 6,28,000च्या निगेटिव्ह पोझिशन ॲज इट इज कॅरी आहेत. ओके. थोडेसे पुट इथे वाढवलेले आहेत. पुट शॉर्ट्स होताना दिसतायत तुम्हाला बघा. तर हे पुट शॉर्ट जे आहेत ते थोडेसे वाढून आलेत आणि इकडे बघाल तर प्रोने थोडंसं कॉन्झर्व्हेटिव्ह काम केलेलं आहे. ओके. कॉन्झर्व्हेटिव्ह अशा अर्थाने, की जे पण शॉर्ट पोझिशन होत्या त्या मॅनेज केल्यात काही लाँग पोझिशनसोबत. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा डेटा काहीतरी हेल्पफुल होत असेल, दिशादर्शक असेल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, शेअर करा मित्रांपर्यंत. रिटेलरला जागं करा ॲटलीस्ट, की बाबा काहीतरी चुकतंय आणि जे चुकतंय ते आहे इथे. बघत राहा व्हिडिओ. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.